आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष मी जी अथक नियमितपणे चालू ठेवलेल्या माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेअंतर्गत आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ टाकत आहे. त्याचं शीर्षक 2026 कॅन बी अ इयर ऑफ अ बुल रन. म्हणजे 2026 हे एक शेअर मार्केटमध्ये उत्कृष्ट परतावा देणारं वर्ष ठरू शकतं. कसं आहे ना समभाग गुंतवणूकदारांनो, आत्तापर्यंत मी म्हणजे 8-10 दिवसापूर्वी अथवा 15 दिवसापूर्वी मी अनेक वेळेला माझ्या स्टेटसमध्ये अथवा मला आठवत नाही व्हिडिओद्वारे सांगितलं आहे की नाही, पण मी माझे मित्र, माझी कुटुंबीय या सगळ्यांना सांगितले की जे काही जगातले अतिशय चांगले विद्वान आहेत, म्हणजे चांगले विद्वान याचा अर्थ मी जे नेहमी सांगतो तसं नाही एक PE वाचलं आणि स्वतःला वॉरन बफे समजलं, EPS वाचलं आणि स्वतःला राकेश झुंझुनवाला समजले, तसे नाही. अगदी मोठ्या मोठ्या म्हणजे FIS परकीय गुंतवणूकदारांनी सुद्धा सांगितलंय 2026 हे भारतीयांसाठी अथवा भारतीय समभाग गुंतवणुकीसाठी अतिशय चांगलं वर्ष असणार आहे. आणि अंदाज ज्या लोकांनी व्यक्त केलेले आहेत तो अंदाज तर मी टाकला होता स्टेटसला. 2026 या वर्षी आपणास माहिती आहे की आज निफ्टी 50 अंदाजे 26,000, माझ्या मते आज 300ला काहीतरी गेलेला आणि तो ऑल टाइम हाय होता. आज हा 26,000च्याच आसपास आहे आज. पण 2026 या वर्षात किंवा वर्ष संपाच्या आत निफ्टी 50 हा अंदाजे 29,000 अथवा 30,000 अथवा 30,500 अथवा एका कुठल्या तरी संस्थेने 31,000 ही पण पातळी, उच्च पातळी गाठू शकतो असे भविष्य वर्तवलेलं आहे. त्याचप्रमाणे मी काही म्हणजे दूरचित्रवाणीवरचे काही व्यावसायिक कार्यक्रम बघतो, त्याच्यात जे काही जणांच्या म्हणजे समभाग गुंतवणुकीत अतिशय मुरलेल्या, अतिशय विद्वान, ज्यांचा सखोल अभ्यास आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यात त्यांनी काय सांगितलं आहे हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की त्यांनी असं सांगितलं आहे की या 2026 मध्ये अनेक समभाग म्हणजे फक्त चांगले समभाग, जे म्हणजे चांगले याचा अर्थ फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग, हे अतिशय चांगला परतावा देणार आहेत. आणि हा परतावा 50% सुद्धा असू शकतो, 100% सुद्धा असू शकतो, 200%. अगदी काहींनी सांगितले की काही समभाग 30 पटीने वाढू शकतात, काही 4पटीने वाढू शकतात, 5 पटीने, 6 पटीने. याचा अर्थ असा, एखादा समभाग 100 रुपयाला आज जर घेतला त्याची किंमत 500 सुद्धा होऊ शकते एका वर्षात. पण समभाग निवडीचा निकष अतिशय योग्य पाहिजे, म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग. आणि हे सांगायची गरज नाही की अशा वेळेला तुमच्याकडे मी जे नेहमी वाक्य सांगतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. म्हणजे तुम्ही असं करून काही फायदा नाही. अरे आज एखादा घेतला तो 4% वाढला, उद्या विकून टाकला 4% वगैरे. नेहमी लक्षात ठेवा, भूक ही जिथं पैसा हवा असतो ना, पैसा हा भरपूर कमवायची भूक ठेवायची असते. काही लोकांना नाही, मला काय माझी बिडी सिगरेट निघाली बाद झाला खर्च, माझा चाय मस्का पाव, चाय बटर निघालं झालं,
माझं रोजचं पान निघालं झालं. नाही, हे 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 असले काहीतरी डोक्यात ठेवू नका. इथं आपल्या हातात अतिशय उत्कृष्ट हत्यार आहे, समभाग गुंतवणूक, योग्य समभाग गुंतवणूक. आणि याचा दुजोरा देण्यासाठी मी एक ग्राफ शोधत होतो. तो ग्राफ मला मिळाला आणि त्याला माझ्या मते मला जी माहिती आहे, ELLIOT वेव, WAVE, आता ह्याचा उच्चार काय माहीत नाही, पण ELLIOT WAVE हा जो ग्राफ आहे तो मी आत्ता स्टेटसला टाकणार आहे. स्टेटस म्हटला तो ग्राफ बघा. त्यात त्यांनी कितीतरी वर्षांचं त्यांनी अंदाज अनुमान काढला आहे. कुठल्या वर्षी समभागात खूप जास्त फायदा होऊ शकतो, कुठल्या वर्षी एकदम कमी फायदा होऊ शकतो, कुठलं वर्ष अतिशय वाईट असू शकतं. त्यांनी हे भूतकाळातली पण माहिती दिली आहे, वर्तमान काळातली पण माहिती दिली आहे, भविष्य काळातली पण माहिती दिली आहे. त्याच्यात 2026 हा एक उत्कृष्ट परतावा देणारा काळ आहे. आणि आम्ही अनेक जण बघतो, हां रे मला समभागात गुंतवणूक करायची आहे, हां रे हां रे हां रे, हे 2020 पासून सांगतात. आणि असे जे व्यक्ती आहेत ते कुठे करतात माहिती आहे का? आत्तापर्यंत ते माझ्या भाषेतले मी जे वापरतो ना शब्द, पीस मिल रिटर्न्स गिविंग इन्व्हेस्टिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये करतात. म्हणजे 6.5% खुश, त्यांची छाती 56% नाही, 56%च्या 2 गुणिले म्हणजे गुणिले 2 गुणिले 4 एवढी फुकते. अरे आज मला एका वर्षाने 6.5% मिळाले. आणि मग मी काय डोकं लावलं आहे ना, मी त्या नागरिक बँकेत गेलो, म्हणजे चेंबूर नागरिक बँकेत. मग मला 6.5च्या ऐवजी 6.25 मिळाले. मग ते असं सांगतायत की माझ्यासमोर एक इमारत आहे, ती पण मी आज विकत घेतली, 0.5% जास्त मिळाले म्हणून. काय हे? आणि अशा लोकांना एक विनंती करायची, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. तुम्ही 2000 पासून वाट बघताय, कुठला मुहूर्त शोधताय? अहो काल निर्णय बघा. एका भटजींना तुम्ही पैसे द्या, त्यांना सांगा मुहूर्त शोधायला. मग तुम्ही दिवस शोधणार, तुम्ही वर्ष शोधणार, तुम्ही महिना शोधणार, तुम्ही वार शोधणार, तुम्ही काळ शोधणार. काय शोधताय? कसला मुहूर्त बघताय? सरळ डीमॅट अकाउंट उघडायचं, एखाद्या चांगल्या व्यक्तीला गाठायचं, म्हणजे जो गुंतवणुकीसाठी सल्लागार ज्याला. आणि अजून एक मी नवीन गोष्ट ऐकली आहे काही जणांकडून, बाबा असं सल्लागार गाठल्यावर आम्हाला पैसे द्यावे लागतात. नाही बाबा, आम्ही मग पैसे दिले, सल्लागार गाठला आणि आमचा नफा खूप वाढला तर मला आयकर द्यावा लागतो, म्हणजे इन्कम टॅक्स द्यावा लागतो. नको बाबा, त्याच्यापेक्षा आमचं बँक बरं आहे, म्युच्युअल फंड हे बरं आहे, 7-8-9% देतं, काय फायदा? सल्लागाराची गरज नाही आहे. पण हे विसरतात, म्युच्युअल फंड पण तुमच्याकडून त्यांचा खर्च काढून घेतात. आणि हे कोणी सांगितलं की तुम्हाला उत्पन्न आयकर जास्त द्यावा लागतो? आयकर हा तुम्हाला मिळालेल्या नफ्यातूनच आयकर वजा होतो. हे तुम्हाला माहीत नाही आहे का? एवढी साधी गोष्ट माहीत नाही आहे. आणि सल्लागार हा सल्लागार असतो, त्याच्यामुळे त्याच्या सल्ल्याची किंमत ही द्या. मला जेव्हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा मी आमच्या डॉक्टर अतुल देशपांडे यांच्याकडे गेलेलो. ते त्यातले तज्ज्ञ आहेत, त्यांची फी द्यावीच लागणार ना, मला वाचायचं आहे. मग मी सल्लागाराकडेच गेलो ना. त्यांनी एक क्षण न दवडता मला ते जे वाचवण्यासाठी थ्रोम्बोलिसिसचं इंजेक्शन देतात ते दिलं. मी काय अशा वेळेला कुठल्या
मेडिकल शॉपमध्ये जाणार नाही, हे मेरे को हार्ट अटॅक आया यार, मेरे को औषध दे. हे असे पैसे वाचवण्याची ही अतिशय वाईट खोड आहे काही माणसांमध्ये. नाही नाही, सल्लागाराकडे कशाला जाईन मी, पैसे द्यावे लागतात. अरे पण मग तू 6.5% खुश आहे. आणि इथे मी माझेच कितीतरी उदाहरणं टाकत असतो स्टेटसला प्रूफ म्हणून. एका वर्षात 150%, 6 महिन्यात एवढे टक्के, 10 दिवसात एवढे टक्के, 2 दिवसात एवढे टक्के. अहो, योग्य निवड केली. योग्य निवडीसाठी सल्लागारच लागतो. तुम्ही शेतमळ्यात तुमच्यात विहीर खणताना काय कोणालाही बोलवता आणि न बोलवता सरे आण रे आण ते काय विहीर खणण्यासाठी बोर आण, म्हणजे अख्ख्या शेतात तुम्ही खणाल, नाही लागले विहीर म्हणून. पण त्याच्याच ऐवजी एखादा सल्लागार आला ना, तो सांगेल इथंच खणा, तिथंच पाणी निघतं. तेव्हा कृपया सगळ्यांनी झोपेतून जागे व्हा, म्हणजे जागे व्हा. सगळं अंथरूण पांघरून घेऊन तुम्ही झोपलेला आहात, कानटोपी घालून वगैरे. उठा, पैसा तुम्हाला कमवायचा आहे आणि हा योग्य काळ आहे. आणि हा मी पुरावा आत्ता स्टेटसला टाकणार आहे. तो ELLIOT वेव, ही जी वेव आहे बघा, त्याच्यात लिहिलं आहे, पुढचं पण सगळं लिहिलं आहे. आणि एक लक्षात घ्या, हा अंदाज आहे. अंदाज मागे पुढे होऊ शकतो, पण हा ज्या व्यक्तीने कोणीतरी केला आहे, किती पूर्वीपासून केला आहे माहिती आहे का आपणास? एवढ्या पूर्वीपासून केलं आहे आणि पुढच्या काळातला पण केला आहे. म्हणजे ह्याला सुद्धा काहीतरी कष्ट भरपूर घेतलेत ज्याने कोणी केलं आहे. तर ते ग्रस्त किंवा ते पण सांगतायत की 2026, आता इथे माझ्यासमोर आहे, 1924 पासूनची माहिती इथे आहे आणि पुढे त्यांनी दिलं आहे 2059 या वर्षापर्यंत दिलं आहे. आणि त्याच्यात चक्क 2026 हा इयर ऑफ गुड टाइम्स, हाय प्राइसेस अँड द टाइम टू सेल स्टॉक्स. टाइम टू सेल स्टॉक्स म्हणजे उच्च स्तरावर विका आणि भरपूर नफा कमवा. हे बघा, माझं काम आहे सांगणं. इतिहासात ते काहीतरी गोष्ट होती, ते कोण जाऊ दे, ते त्याच्यावरून परत राजकीय हल्लकल्लोळ माजेल. असो, मी सांगण्याचं काम केलं. आपणास पैसा हवा आहे, योग्य मार्गाने करा. आपल्या कुठल्याही चांगल्या सल्लागाराला, आपले सल्लागार कोण असतात माहिती आहे का? जो ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये फसला आहे, जो 40 लाखाला फसला आहे, जो रोज ट्रेडिंग करतो आणि रात्री रडत असतो, असे नको. लॉंग टर्म, फंडामेंटली स्ट्रॉंग हे शब्द जाऊ द्यात. ते कॅन्डल बिंडलला बाजूला ठेवा. हायेस्ट ROI कमवायच्या मागे लागा. ROI म्हणजे परत तुम्ही विचारणार काय? गुगलमध्ये सगळं दिलं आहे. R म्हणजे रिटर्न, O म्हणजे रिटर्न ऑन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट. हायेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे की 6.5% दर साल दर शेकडा हे हायेस्ट ROI आहे भारतात. हे कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं चुकीचं आहे. 6.5 नाही आहे हायेस्ट, 8.5 नाही आहे, 9% नाही आहे, 10% नाही आहे, दर साल दर शेकडा. मी कितीतरी जणांना दाखवून दिलं. मला 20 लाख फायदा झाला असं म्हणतात, पण तो 9 वर्षात झाला आहे आणि 9 वर्षात 50% नफा. याचा अर्थ दर साल दर शेकडा हा फक्त 5.5% नफा आहे. असे अनेक उदाहरणं मी दाखवून दिलेले आहेत. योग्य ठिकाणी तुमचा पैसा गुंतवा. माझा तरी घामाचा पैसा आहे.
माझ्याच्याने जेवढं होतं, जेवढं मी समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत जे काही सांगता आलं, सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आवडलं, चांगलं आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे, आपली सून, आपले जावाई, आपला मुलगा, आपली मुलगी, सगळ्यांना शिकवा. आणि माझी अजून एक कळकळ आहे, स्त्री वर्गाला शिकवा. कारण आपल्याकडे भारतात फक्त पुरुषांनीच गुंतवणूक करायची. कोणी सांगितलं? मी तुम्हाला किती पुरुष दाखवू? नाही बाबा, ते आम्हाला काही कळत नाही. हे काय झालं? गुंतवणूक. आणि अजून एक मी महत्त्वाचं ऐकलंय, उदाहरणं बघितलेली आहेत. अतिशय श्रीमंत लोक, ज्यांना लॉटरी लागली किंवा ज्यांना काही भरपूर उत्पन्न मिळालं, सरते शेवटी त्यांच्याकडे शून्य पैसा राहतो. कारण त्यांना योग्य गुंतवणूक करता येत नाही. ज्यांना योग्य गुंतवणूक करता येत नाही ते आयुष्यभर BPL म्हणून राहतात, बिलो पॉवर्टी लाईन. आपण ठरवा, आपल्याला BPL व्हायचे का HNI व्हायचे. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. इथेच थांबवतो, कारण मला माहिती आहे अनेकांना जांभया आलेल्या आहेत. घर बसून पैसा मिळत नसतो. जय हो. पुन्हा भेटू.